गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पण आम्ही लवकर उठलो आहे, 5:30ला उठलो आहे. आता फ्रेश झालो मस्त आणि आता परत स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आज आमच्या घरी धोंडा आहे सगळ्या पाहुण्यांना, म्हणजे माझे मम्मी पप्पा, काका काकी, दीदींचे मम्मी पप्पा वगैरे सगळ्यांना धोंडा आहे. तर त्यामुळं सकाळी लवकरच तयारीला लागलो आहे. आता पहिले तर मला रस बनवायचा आहे. त्या दिवशी सारखंच रसाचं काम आहे. आज पण 10 किलो आंबे आणलेले आणि 10 किलोचा रस बनवायचा आहे. आणि आत्यांची चालू साराची तयारी. इथं मला रस करण्यासाठी गमीला काढून देते आहे आणि इकडं सोबतच सार बनवण्याची तयारी चालू आहे. कांदा चिरून ठेवला आहे आणि हे सारासाठी लागणारं डाळीचं पाणी. आणि सुनील निघाल एवढे आंबे आणले, आता एवढे रस बनवायचे. आणि आज धोंड्याचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे धोंड्याचा महिना 17 का 15 तारखेपासून सुरू झाला होता. आता आज 13 तारीख आहे, उद्या 14, 15 2 दिवस तर अमावस्या आहे. त्यामुळं उद्या आणि उद्या परवापर्यंत धोंड्याचा महिना संपून जाईल. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज बऱ्याच जणांच्या घरी धोंडे पण असणार, कारण शेवटचा दिवस आहे. आणि असं म्हणतात धोंड्याचा महिना असल्यावर घरी 3दा तरी धोंडा झाला पाहिजे. आमचा तर 4-5 वेळा झाला असेल. पहिल्या दिवशी एकदा केला होता, त्याच्यानंतर परत एकदा केला, परत आत्ता मागं झाला तो एक मोठा धोंडा. आणि हा असे 4 तर धोंडे आमचे झाले असणार आहे. आणि ह्या महिन्यात इतकी पुरणपोळी रस खाल्ले नाही ना, आता कंटाळून गेलेलो आहे त्याला. असं वाटते आता सणसुद्धा लवकर येऊ नये पुरणपोळी करायला. थोडे लेट आले तरी चांगलं, कारण पुरणपोळी खाऊन कंटाळा आला आहे. तर चला आता आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत, तर आम्ही पण सकाळी उठलो. आमचे सगळे सकाळचे जे प्रोग्राम आहे ते आटपून घेतले आणि आता यांना स्वयंपाकात मदत करायची आम्हाला. ह्या ज्या बायका आहे ना आमच्या घरच्या, काकी मम्मी, त्या काहीच काम नाही करती. हंबा कुठे आहे आपली? ये मम्मी आली बाई इकडून. ये बाय वा नको बाई मला, नको बाई. आंबा खातोय, आंबा खायचा, पीठ खायचं, सारी दुनिया खायची त्याला. द्या आंबा, द्या पुढे नाही खायचं त्याला, नाही खायचं आपल्याला, नाही खायचं. द्या आंबा, द्या इकडून. आंबा खायला लगेच उड्या मारतो, केळी खात नाही. आंबा लय स्ट्रगल आहे बाई या पोराला खाऊ घालायला. डेंजर काम आहे. उगाच त्याची आई काकी बारीक नाही झाली. मोजून 3-4 घास खाल्ले असतील माझ्या हाताने. आपण तोंडात घालील बरं ते सगळं, डायरेक्ट ओढून घेईल मध्ये अटकल. अरे तोंडात घाल. अरे तोंडात घालील ते, चिटकल त्याच्या हिरडीला डायरेक्ट. आपण खेळू बरं का. अरे रे ची रे व्याय रे. एक घास बाबाचं काम चालू होतं. हळूहळू घाल. किती का भरेली म्हणजे नाद लागतो काहीतरी. मी काय घेऊन गेलो. पीठ नाही, सगळं खायचं, पीठ नाही बाई. कसं बाई ग बाई, शिगाबाई कसं आहे, शिगाबाई कसं आहे बाई ते. धोंडे
पुरण, डाळीचं पीठ, चपातीचं पीठ हे सगळं उलट पालट करून झालेलं आहे. तेव्हा आमच्या पोटात थोडंसं केळ गेलेलं आहे. झाले 2-4 घास राहिले आता. पण काका फेल झाली. काका आहे लय नाद आहे भाई. इकडे आता ते पुरण घ्यायचं बरं का त्याला. पाय बरं का तुम्ही पुरणाकडे जाईल आता. इकडं फेक ना असं. इकडं काय जीव लागा ना त्याचा. धर इकडं. बरबाद झाला आता. तिकडं नाही इकडं लय त्याला वडायला आहे त्याच्यामुळे तो खाईना. बस त्याच्यावर बस. आता त्याला पोळ्या लाटायच्या आता. गळगळ कलायची गळगळ कलायची. आले बैले मम्मीला देऊन देईन आले. चला माझं तर सगळं आवरले. मस्त साडी वगैरे घालून रेडी झाली. सकाळी ड्रेसच घातला होता कारण थोड्या वेळ कामात लय गरम होतं त्याच्यामुळं ड्रेसच घातला. आता मस्त साडी वगैरे घातली आणि दीदींच्या नात्यांची चालू आहे खाली पोळ्या. माझा रस वगैरे झाला आणि कांदा चिरून ठेवला भजनला. बाकी आत्यांनी सार वगैरे गेला. आता दीदी पोळ्या भाजताय. आत्या पोळ्या करून देत आहे. आता मी खाली जाते. मग दीदीवरती आवरायला येतील. काना तर मस्त झोपलेलं आहे आता. कारण आमचा आवरेपर्यंत तो झोपला ना मग काय अडचण नाही. तर आता मस्तपैकी आवरून घेतो सगळं. पाहुणे पण येतीलच थोड्या वेळाने. तर चला आज काय होतं दिवसभरात दाखवते. ताट आम्ही देवाला दिलं आहे आणि मग आमच्या घरातल्या सगळ्यांना देणार आहे. पुढं जाऊ तुम्ही त्यांच्या मागं जायचं काम आहे. पाहुणे बाहेर बसले आणि हे दोघं घरात बसले. मी आता तेच सांगत. माणूस डबल आणि 30 चड्डी 15 दिवस घालते. मग ते मी 30 चड्डी दरवेळेस घाली. नवी काही म्हणायचं नाही. ओ नवी कमी रात्री 10 वाजता कटिंग करीत नाही बसली. ओ नवी काही म्हणायचं नाही बाई. नवी चड्डी तुम्ही माझं बायको आहे ना म्हणून. न बरं झालं तुम्ही कटिंग करून आले. आज पाहुणे काय म्हणतील बाई किती छान दिसतोय आमचा जावई. बाई जावयाला जशी तू दररोज ब्लॉगमध्ये पाहतच नाही. त्या चड्डी फुल ड्रेस घालून जावई येतो. जावई पान किती लाजले. हा सासरे आले तर पोरगं लगेच पाणी घेऊन पडायला. कालपासून नसते सासऱ्यांच्या मागं पुढं चालू आहे त्यांचं. काय करून काय नाही असं डोक्यात आहे. आले मम्मी पप्पा काकी काका आजी. तर आता भांडे वगैरे मस्त बनवून झाले. आत्या भजी काढताय आणि इकडं काकीचं आणि कानाचं जेवण चालू. नाही थोडा वेळ मोकळा वेळ भेटला ना पाऊस पाणी नसल्यामुळे. तर सगळे लोक आता बसले मस्त. वाढायला आम्ही दोघं थांबू. आपण दोघं थांबू वाढायला. इकडे सगळं महिला मंडळ बसलेलं आहे. का ना काय खातोय रे. पोटभर जेव्हा बरं का लाज छान नाही तर घ्यायचंय का. मला वाटलं झालं. हा रामकृष्ण हरी करा बरं का. सगळ्या बायांसोबत जेवायला एकदम मोठा माणूस बसलेला आहे. भात खाऊ राहिला. आमचे जेवण झाले. आता आमचा अभ्यास चालू झाला. पाहुणे येऊ नाही तर कोणी येऊ आम्हाला अभ्यास करायचा राहतो. मग आम्हाला अभ्यास पप्पानी सांगेल. आमची टेस्ट आहे का रे दादू. चल कर अभ्यास. काय ते अभ्यास करायचा. हा वाचते काय. सगळे ड्रेस वगैरे काकांचा पप्पांचा मामांचा आणि रमेश मामा म्हणजे सुनीलचे मावस मामा आहे त्यांचा. असे 4 ड्रेस आहे आणि इथं ताट वगैरे करून ठेवलं आहे. आता आले सगळे पाहुणे. पाहुणे टेन्शनमध्ये येते. कॅमेरे चालू झाले का.
त्याला एक एक घ्यायचे हो. हे फुरकर ना. नाही तोच मागून फिरवायचा. तो उचला आणि तोच मागून फिरवा. हो तुमचा थोडा खाली वर घ्या ना वर घ्या ना. तोच फिरवायचा. राम राम कर रे दादू. बाबा राम राम कर. जय जय हरी करा. जय जय हरी. जय हरी. जय जय हरी. जय जय बाबाला. जय जय बाप्पा कर. राम राम कर ना. राधा राधा करा. राधा राधा. हो याला राहिला ना. थांबा यांचा होता मग आपली. कानाला लावायचं. खोका आहे का कानाला आम्हाला? हा हा ना. खोका. काका पैसे दे. काका पैसे देतील. काका पाकिट तरी द्यावंच लागेल. चारी खोके का. दादू काका कडून पाकिट घ्यायचं. राम राम करा. जय जय हरी करा. इकडे बाय. आयशा ए बाबानं कशी टोपी घातली. जेंट्स लोकांचं झालं आता लेडीज. आत्यांची लेकी म्हणजे आत्यांच्या बहिणीची मुलगी, तर ती पण आत्यांची ओटी भरती आता.
बघा मम्मी पप्पा चालले आता. काकींनी घातली साडी पण मम्मीचे मामा वारले त्यामुळे मम्मीनी नाही घातली.